आता आपण बघतोय की थोडं आजूबाजूचं म्हणण्यापेक्षा घरातली वातावरण पण आता बदलायला लागलेत. आत्ताची जी जनरेशन आहे ती वेगवेगळ्या स्वतंत्र विचाराची झाली आहे. मग आणि वयाच्या म्हणजे एकत्र 20 वर्ष राहिल्यानंतर 25 वर्ष राहिल्यानंतर पण ते वेगवेगळे जगू पाहतात. नंतर पुढचं आयुष्य फॉर एक्झाम्पल स्पष्ट बोलायचं झालं तर घटस्फोट आज हे 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर पण संसार केल्यानंतर होत आहेत आणि त्याचं प्रमाण आकडेवारी वाढायला लागले. सो अशा वेळी स्त्रियांनी सुरुवातीपासूनच असेल किंवा आत्ता कळायला लागल्यापासून असेल की सुरुवातीपासूनच गुंतवणुकीकडे किती गांभीर्याने बघितलं पाहिजे. गुंतवणुकीकडे गांभीर्याने बघितलंच पाहिजे. मी मिळवते तो पैसा तो आता जनरली तुला माहितीये का, स्त्रियांना एक फुकाचा अभिमान असतो. मी ह्यांना विचारते, भावाला विचारते, वडिलांना विचारते. विचारणं आणि सल्ला घेणं हा वेगळा मुद्दा आहे. सल्ला घेणं म्हणजे मी बाबा हे अमुक करू इच्छिते आहे, तर ह्याच्यात तुमचं मत काय, आणि त्याच्यानुसार पुढे जाणं वेगळं. पण पूर्णपणे त्यांच्यावर डिपेंड राहणं पैशाच्या नियोजनाकरता, कारण कसं असतं माहिती आहे, प्रत्येकाला स्वतःला काय पाहिजे ना हे माहिती असतं. आता फॉर एक्झाम्पल ॲट द एज ऑफ जी 58 वर्षाची बाई आहे, ती पुढच्या 5 वर्षाच्या म्हणजे पुढील कालावधीमध्ये तिला अगदी सुखी शांतपणे येणारा पैसा हवा आहे. ती रिस्क घ्यायला जाणार नाही. अगदी तिचा रिस्क ॲपिटाईट हाय असेल तर ती जाईल. प्रोफेशनल स्त्रिया जातील, पण एखादी गृहिणी 58 वर्षाच्या नंतर ती हाय रिस्क घेऊ इच्छिणार नाही. कारण ती काय म्हणणार की नाही, मला सुखी समाधानी शांत जीवन हवं आहे. पण हाय रिस्क प्रोफेशनल कोणी डॉक्टर असेल, वकील असेल, तर त्यांचं कसं असतं, प्रोफेशन इज गोईंग ऑन, त्यांना इन्कम हे येत असतं. त्यांच्या नीड्स वेगळ्या असतात, वॉन्ट्स वेगळ्या असतात. प्रत्येकाचं एक स्वतःची स्पेस आहे. प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. प्रत्येकाचे विचार वेगळे आहे. प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे. प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत. मग या अनुषंगाने लागणारा पैसा गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने नियोजन होणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुला मी सांगते बघ, ज्या स्त्रीचा पगार एक 50,000 रुपये असेल समज, बरोबर की नाही, तिला स्वतःलाही वाटत असेल ना की माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्या उद्देशाने अप टू माय एंड, किंवा मला कोणाला काही द्यायचं असेल तर कोणापुढे मला हात पसरायचे नाही आहेत, माझा पैसा मी देईन. बघ मीपणाची जी जाणीव, मी म्हणजे मी तो दुसरा मी नाही म्हणते, म्हणजे हे माझे पैसे आहेत, मी माझ्या आईला देईन, मी माझ्या भावंडांना देईन, माझ्या मुलाच्या मदतीला देईन, हा मी एक वेगळा आहे. आणि माझा पैसा आहे तो मीच देणार, हा मी वेगळा आहे. माझं म्हणणं आहे, हा जो पहिला मी आहे ना तो सर्वसमावेशक आहे. मी माझ्या कुटुंबासाठी करते, मी माझ्यासाठी करते. आता उद्या मला जर वाटलं कुठेतरी विमेन्स डेला पिकनिकला जावं, तर मला नवरा पुढे हात पसरता लागता कामा नये. मग मी पटकन माझ्यासाठी काढून देऊ शकले पाहिजे. कळलं की नाही. त्याच्यामुळे पैशाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही आधी तुम्ही विचार करा की मला कधी कधी पैसे लागणार आहेत. कारण आता प्रत्येक वयाचे टप्पे वेगळे वेगळे असतात. तारुण्यात पदार्पण करणाऱ्यांसाठी वेगळे मुद्दे आहेत. त्यांना एज्युकेशनसाठी त्यांची प्रायोरिटी एज्युकेशन आहे. आता हल्ली कसं आहे, लग्न प्रायोरिटी म्हणावं की नाही हे परत एक वेगळा एपिसोडचा विषय आहे. पण लग्नासाठी पैसे आहे, संसारासाठी आहे, घर घेण्यासाठी आहे, चाइल्ड एज्युकेशन आहे, असे विविध गोल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या हेल्थसाठी पैसे हवे आहेत, तुम्हाला परत रिटायरमेंट लाईफसाठी पैसे हवे आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही कुठे बसताय हे सगळे गोल तुम्ही जेव्हा ठेवताय त्याच्यानुसारच तुम्ही तुमच्या आलेल्या इन्कममधूनच तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. तुम्हाला वेगळी कुठे लॉटरी लागणार नाही आहे. कारण आपण एवढे हुशार नाही आहोत की लॉटरी आपल्याला लागणार आहे, कोणी गिफ्ट देणार आहे किंवा कुठे जुगारात पैसे मिळणार आहेत. ती आपली वृत्ती नीतिमत्ता नाही आहे. म्हणजे लॉटरी प्राईज गॅम्बलिंग हा विषय सोडून मी माझे पैसे अशा पद्धतीने वाढवणार आहे की जेणेकरून मला भविष्याची चिंता, म्हणजे भविष्याचे चटके मला सहन नकोय. म्हणजे मी खूप आरामात शांतपणे आयुष्य जगेन, एवढं तरी प्रत्येक स्त्रीने डोक्यात ठेवूनच अर्थार्जन किंवा आहे ते अर्थ आहे ते पूर्णपणे त्याने तिचा वापर केला पाहिजे. आता कसं व्हायचं पूर्वी माहिती आहे का, पैसे मिळाले की जुन्या पिढीमध्ये कसं व्हायचं की हे लोक कुठेतरी सोनं घेतलं, कुठेतरी ते पैसे ठेवून दिले दळणाच्या डब्यात, साखरेच्या डब्यात. पण खरं सांगू का, ह्या साखरेच्या डब्यात ते दळणाच्या डब्यातला मला अनुभव खूप दांडगा. म्हणजे कसं ॲट द एंड ऑफ द मंथ कुठेतरी ती आई काढून पैसे द्यायची, तो ॲडजस्टमेंट यायचे, अनएक्सपेक्टेड एक्सपेन्सेस यायचे, त्याच्यासाठी ते वापरले जायचे पैसे. मग आजच्या मुलांकडे तेवढे पैसे नसतात.
आजची स्त्री मग कसं करते, एक तर आला पगार, एक तर कमीत कमी हल्ली परत अकाउंटिंग पर्पजसाठी वेगळे वेगळे परत अकाउंट्स ओपन केले जातात. माझं अकाउंट, नवऱ्याचं अकाउंट, नवऱ्याचं माझं अकाउंट, माझं मुलाचं अकाउंट. मग त्याच्यामध्ये तुम्ही काही वेगळा कुठला तरी सोर्स निवडा की हे माझं आहे आणि हे मी माझ्यासाठी वापरणार आहे. त्याच्यामुळे स्त्री म्हटली की तिने प्रत्येक गोल मॅपिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्स प्लॅनिंग करणं गरजेचंच आहे.